तर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा पाठिंबा दर्शवलाय। पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या पाठीशी आहे असं सुद्धा राज ठाकरेंचं म्हणणं आहे। वांगचुक यांच्या तब्येतीची बातमी काळजीत टाकणारी असल्याचं राज ठाकरे म्हणतात। सरकारनं सोनम वांगचुक यांचा बळीच घ्यायचं ठरवलं आहे असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलंय। वांगचुक यांच्या उपोषणामध्ये पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावं अशी मागणी सुद्धा राज ठाकरेंनी केली आहे। सरकार श्रीरामाच्या तिजोरीची लूट शांतपणे बघू शकतं, तिथं आंदोलनानं काय फरक पडणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। आणि या संदर्भात आपण बोलूयात, आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्यासोबत आहेत। श्रेयस, संपूर्ण महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा इव्हन अभिनेते, आता राजकारणी सुद्धा सोनम वांगचुक यांना पाठिंबा देताना पाहायला मिळतात। त्यातच राज ठाकरेंचं सुद्धा हे म्हणणं आहे। खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक एक्सपोज केली आहे आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी थेट सांगितलं आहे की माझा खऱ्या अर्थानं सोनम वांगचुक यांना संपूर्ण पाठिंबा आहे। एकंदर पाहिलं गेलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं एक्सपोज आहे आणि त्या पोस्टमध्ये संपूर्ण आपल्याला दिसून येतं की त्यांनी काय म्हटलंय। एक तर त्यांनी म्हटलंय की 19 दिवस हे आंदोलन झाले आणि 19 दिवसानंतर सुद्धा जर सरकार या आंदोलनाविषयी गंभीर नसेल तर ह्याचा फायदा काही आहे। जिकडे खऱ्या अर्थानं श्रीरामाच्या खऱ्या अर्थानं मंदिरामध्ये पण ही जी लूट झाली त्यावेळी सरकार गप्प होऊ शकतो, त्या आंदोलनाचा फरक आता सरकारला पडत नाहीये का, हा प्रश्न देखील आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला। त्यासोबत त्यांनी थेट सांगितलंय की सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्णपणे पाठिंबा देते आणि आता तरी सरकारने याबद्दल गंभीरपणे विचार करावा, कारण 19 दिवस झालेत आणि 19 दिवस झाल्यानंतर जर सरकार या प्रश्नांकडे खऱ्या अर्थानं लक्ष देत नसेल तर फायदा काय, असा देखील प्रश्न आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या एक्सपोजमध्ये उपस्थित केला आहे। या सगळ्यामधून आपण बघतो तर कलाकार पुढे तर दिसत आहेत। काही वेळापूर्वी आपण अतुल कुलकर्णींचं पण दाखवलं की ते आपल्या घरात राहून एक दिवसाचं उपोषण करतात आणि लोकांना मागणी देखील केली आहे। त्यामुळे आता या आंदोलनाकडे सगळे पक्ष विरोधक सुद्धा सोनम वांगचुक यांच्या पाठीशी उभे राहत आहेत आणि हे चित्र आता पाहायला मिळतं। आता सरकार ह्याचा गांभीर्यपणे कधी विचार करेल ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अगदी श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।